ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर. जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे निसर्गरम्य परिसरामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला असून त्यामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निषेध करून दहशतवाद्यांच्या बॅनरला जोडे मारून दहन करण्यात आले. पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला केला असून आतापर्यंत असे कधीही घडले नव्हते असे कृत्य अतिरेक्यांनी केले आहे. केंद्र सरकारने कडक पावले उचलून अतिरेक्यांचा खात्मा करणे गरजेचे आहे. याच्याबरोबर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नायनाट केला पाहिजे. पुन्हा अशी कृत्ये होणार नाही यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले. माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल जो काही काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांकडून खास करून हिंदू धर्मातील नागरिकांना टार्गेट करून त्यांच्यावर जो काही जीव घेणा हल्ला केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी निषेध करतो. आणि पाकिस्तानी अतिरेक्यांनी काल ज्या वेळेला घटना घडत होती त्यावेळेला त्यांचा धर्म विचारण्यात आला. त्याचे कपडे काढून तो कुठल्या धर्माचा आहे याची खात्री करण्यात आली आणि खात्री केल्यानंतर मग त्यांच्यावर गोळीबार अमानुषपणे गोळीबार करून त्यांचा बळी घेण्यात आला. याच्यामुळे या हिंदू समाजामध्ये प्रचंड या देशाच्या असतील, राज्याच्या असतील किंवा नगरच्या सर्वच हिंदू नागरिकांमध्ये प्रचंड असा संताप या घटनेमुळे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या पाकिस्तानी अतिरेक्यांचा खऱ्या अर्थाने आता बंदोबस्त करण्याचा आणि पाकिस्तानचा नकाशा या जगाच्या नकाशावरून मिटवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे. आणि अशाच पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारकडे करत आहोत की आता खऱ्या अर्थाने पाऊल उचलून या पाकिस्तानचं नामोनिशान या जगाच्या नकाशावरून मिटवावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा या पाकिस्तानी अतिरेक्यांचा जाहीर निषेध करतो. काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जी दुर्घटना घडलेली आहे, जे आतंकवाद्यांनी ज्या जिहादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे. तर सर्वप्रथम आम्ही संग्राम भाई जगताप व सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व त्यानिमित्ताने आपला जो भारतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली, जे ते आतंकवादी आले जिहादी, ते त्या ठिकाणी पहिले 2-3 दिवस म्हणजे त्या टीव्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं, त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर ते तिथे आले, फ्रूटच्या गाड्या असतील, फळे, काही केसर विकतात तिथे, त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली. तर असं हिंदू बांधवांच्यातून बोध घ्यावं की आपण ह्या जे जिहादी असतात जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवा. व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून, आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून, त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत, असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे. भारताचे नंदनवन श्रीनगर आणि जम्मू काश्मीरतील पहलगाम या भागापासून जवळजवळ 6 किलोमीटरवर जे एक पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातील परदेशी अनेक नागरिक दरवर्षी त्या ठिकाणी भेट देत असतात. काल 22 तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक पर्यटन त्या भागामध्ये भेट द्यायला होते. खरं तर मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जाणारा तो जो भाग आहे त्या भागामध्ये दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. सुट्टीमध्ये आपला अनुभव त्या ठिकाणी इतरांना सांगत असतात, स्वतः अनुभव घेत असतात. परंतु काल 22 तारखेला दुपारी 3 वाजता आपल्या शेजारी राष्ट्रातील पाकिस्तान राष्ट्रातील काही अतिरेक्यांनी त्या ठिकाणी या नागरिकांवर हल्ला केला. आणि त्या हल्ला करत असताना आजपर्यंत भारतामध्ये असं कधी घडलं नव्हतं. जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या घटना यापूर्वी घडलेल्या होत्या. आणि काल प्रथमच त्या जिहादी लोकांनी जेव्हा नागरिकांवर हल्ला केला तेव्हा त्या नागरिकाला त्याचं नाव विचारलं, त्याची जात विचारली. नावाने जात विचारून हे अतिरेकी थांबले नाहीत. तर जर काही लोकांनी जर वेगळ्या प्रकारच्या जातीचा उल्लेख केला असेल तर त्यांना त्याच्या धर्मामध्ये
काही ज्या विशिष्ट प्रकारच्या काही सांकेतिक खुणा असतात, सांकेतिक शब्द असतात, ते म्हटले की नाही याचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला गेला. याबाबत सुद्धा त्या ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना विचारल्यामुळं जवळजवळ 50 नागरिक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत, 28 नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्दैव आहे. आज या ठिकाणी मी अहिल्यानगर शहरामध्ये आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्रामराव काका जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो. निश्चितच केंद्र सरकारला मी अशी विनंती करणार आहे की ज्या लोकांनी खरं अशा प्रकारची दुर्घटना केलेली आहे, हत्या केलेली आहे, निष्पाप नागरिक हत्या केलेली आहे, त्यांसाठी या ठिकाणी शोध लावला पाहिजे, त्यांना योग्य ते कडक अशी कारवाई सुद्धा केली पाहिजे असंच या ठिकाणी बोलतो. साहजिकच पुन्हा एकदा मी त्यांचा निषेध करतो. यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते, अभिजित खोसे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटिया, सुरेश बनसोडे, आशाताई निंबाळकर, अरविंद शिंदे, मंगेश खताळ, सागर गुंजाळ, युवराज शिंदे, वैभव ढाकणे, अजय दिघे, मळू गाडळकर, संजय सपकाळ, संजय मोरे, मयूर कुलथे, जॉय लोखंडे, अमित खामकर, ऋषिकेश ताठे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.